माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्यानं महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। त्यांच्या निवासस्थानी विविध मान्यवरांसह भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भेट देत त्यांचं अभिनंदन केलं। यावेळी डॉक्टर भारती पवार यांनी आगामी काळातील पक्ष संघटन मजबूत करण्यासह महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्याची भूमिका स्पष्ट केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला सक्षमीकरणाच्या धोरणाच्या माध्यमातून महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रभावीपणे काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। मी आपल्या माध्यमातून सर्व मान्य आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आभारच मानेल, कारण की खूप मोठी आणि भव्य म्हणजे भारत इतका मोठा आहे आणि त्या दृष्टीने संघटनेच्या माध्यमातून एवढी मोठी संधी मिळणं, एवढा मोठा विश्वास माझ्यावर टाकला, मी त्याबद्दल मनस्वी आभार आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं मी नक्कीच मानेल। कारण त्यांनी नेहमीच संघटन असेल, कार्यकर्ता म्हणून ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या असतील त्यासाठी आम्ही कायम कसं काम केलं पाहिजे याचं गायडन्स ते नेहमी करतात। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितीन नवीनजी यांनी देखील वेळोवेळी आम्हाला दिशा दिली आहे, एक कामाची ऊर्जा दिली आहे। मान्य अमितभाई शहा वेळोवेळी त्यांनी देखील वेगवेगळ्या माध्यमातून कार्यकर्त्याचं काम आणि पक्षाचं संघटन वाढवणं, खरं तर भारतीय जनता पार्टी एवढा मोठा पक्ष आहे आणि कार्यकर्ता खरा मेन पिलर आहे। जेव्हा कार्यकर्त्याच्या भूमिकेतनं काय केलं पाहिजे यासाठी वेळोवेळी आम्हाला त्यांनी देखील गायडन्स दिला आहे। आदरणीय आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे देखील एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला अनेक अनुभव सांगतात। अनुभवातनं पुढे जात असताना अनेक समस्या येतात, वेगवेगळ्या भागात प्रवास होतो, एक कार्यकर्ता म्हणून काय केलं पाहिजे। मला असं वाटतं की मी भाग्यशाली आहे, मला एवढ्या थोर मोठ्या नेत्यांचे आशीर्वाद मिळाले व त्यांचं गायडन्स मिळालं आणि आज देखील माझा पक्ष फक्त महिला सक्षमीकरणावर भाषण नाही करत, तर प्रत्यक्षात महिलांचं राजकीय सामाजिक योगदान हे खऱ्या अर्थाने त्यांना संधी देऊन अधोरेखित करते, याचा मला प्रचंड अभिमान आहे। माझ्या देशाचे लाडके पंतप्रधान लाल किल्ल्यावरून महिला सक्षमीकरणावर अनेक विषय मांडत असताना नारी शक्ती वंदन अधिनियम मध्ये जेव्हा ते सांगतात की कशी देशासाठी एक महिला शक्तीची गरज आहे, युवा शक्तीची गरज आहे, या सगळ्या बाबतीमध्ये मला वाटतं कार्यकर्ता म्हणून इथून पुढे येणारी जबाबदारी महत्त्वाची आहे। त्या दृष्टीने मी नक्कीच काम करेन। आगामी काळात नाशिकला श्रेष्ठ कुंभमेळा होतो, केंद्रातून अधिक काय मदत लागेल त्या हिशोबाने? बिलकुल, भारताची संस्कृती फार मोठी आहे आणि हा सांस्कृतिक वारसा घेऊन भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून आणि मला आनंद आहे की माझं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे। आदरणीय पंतप्रधान आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांचं प्रचंड लक्ष या कुंभ पर्वाकडे देखील आहे। वेळोवेळी त्या बाबतीत इथल्या बैठका चालू आहेत। आपले कुंभमंत्री आणि आदरणीय पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी देखील वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत। जे जे अडचणी असतील ते सोडवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर चालू आहे आणि निश्चित ही सगळ्यांची, मी नाशिककर म्हणून आपल्या सगळ्यांनाच नम्र विनंती करेन की आपण गेस्ट नाही, आपण होस्ट आहोत। त्या भूमिकेतनं आपले कर्तव्य म्हणून आपल्याला आपला हा कुंभपर्व हा कोणी राजकीय किंवा एक सरकार म्हणून नाही, तर हा आपल्या धर्माचं गुणगान म्हणू, याची एक जबाबदारी म्हणू आणि हा इतका मोठ्या प्रचंड प्रमाणात उत्साहात आपण साजरा करू, या भावनेने प्रत्येकजण आपले काम कर्तव्य नक्कीच करू आणि त्या दृष्टीने नक्कीच माझी देखील जबाबदारी आहे। वेळोवेळी मी देखील जी कामं असतील या माध्यमातून तर नक्कीच करणार। तसेच आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विकासाचे आणि पायाभूत सुविधांचं नियोजन, भाविकांना आवश्यक सुविधा तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून नाशिकला कोणत्या प्रकारची मदत मिळवून देता येईल याबाबतही त्यांनी माहिती दिली। कुंभमेळ्याच्या दृष्टीनं केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयात आवश्यक नियोजन करण्यावर भर राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते लक्ष्मण सावजी, सोनाली राजे पवार, राजेंद्र कंवर, ज्योती कंवर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। भारती पवार यांच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाच्या निवडीमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळातही या नियुक्तीची चर्चा रंगली आहे। नितीन चव्हाण, पंचनामा न्यूज, नाशिक।